Good afternoon. Good morning, students. Today we will see the next point, and that is how to find cube root of the given number. How to find the cube root of given number. Now, see here, you know how to read the number in index form. If the index is if the index of a number is 1 upon 2, then we read it as square root. And if the index is cube root, if the index is 1 upon 3, if the index is nth value is 1 upon 3, then we read it as cube root. We read it as cube root, and symbol of cube root is this is radical sign, and here you have to write 3. कळले? This is symbol of cube root. आता क्यूब रूट फाइंड करण्यासाठी काही सॉल्ड एक्झाम्पल्स तुम्हाला इथे दिलेले आहेत. पहिल्यांदा क्यूब ऑफ नंबर म्हणजे काय, तर क्यूब ऑफ नंबर ह्याच्यासाठी क्यूब अँड क्यूब रूट हा पार्ट आता आपल्याला बघायचा आहे. क्यूब अँड क्यूब रूट. आता क्यूब म्हणजे काय असणार आहे, तर इफ वी डिवाइड अ नंबर विथ फॉर 3 टाइम्स देन वी विल गेट द क्यूब. क्यूब म्हटल्यावरती इंडेक्स काय असतो 3. आता हिअर 17 क्यूब 17 इंटू 17 इंटू 17 आणि तो क्यूब किती येणार आहे, तर 4913. त्याच्यानंतर इथं -6 चा क्यूब आहे, निगेटिव्ह नंबरचा क्यूब, आणि निगेटिव्ह नंबरचा क्यूब असेल तर तो निगेटिव्ह नंबर 3 टाइम्स मल्टिप्लाय करायचा आहे. -6 इंटू -6 इंटू -6. मग ते केल्यावरती मायनस इंटू मायनस काय येणार आहे, प्लस, परत मायनस, प्लस इंटू मायनस, परत पुन्हा आन्सरला साईन काय येणार आहे, मायनस. लक्षात आले? वेन आता आपण जर निगेटिव्ह नंबरचा क्यूब लिहित असेल, फाइंड करत असेल, तर त्याचा आन्सरला साईन काय असणार आहे, मायनस. म्हणून -6 इंटू -6 इंटू -6 काय मिळणार आहे तुम्हाला, -216. त्याच्यानंतर इथे एक फ्रॅक्शन आहे -2 अपॉन 3, आणि त्याचा काय केलेला आहे, क्यूब फाइंड करायचा आहे. यू हॅव टू फाइंड द क्यूब. मग तो क्यूब फाइंड करायचा आहे, म्हणून -2 अपॉन 5 मल्टिप्लिकेशन 3 टाइम्स. ज्या वेळेला नंबरचा आपल्याला क्यूब फाइंड करायचा असतो त्यावेळेस तो नंबर किती वेळा मल्टिप्लाय करायचा, 3 टाइम्स मल्टिप्लाय करायचा. आणि निगेटिव्ह नंबर असेल तर निगेटिव्ह नंबरचा क्यूब काय येत असतो, निगेटिव्ह येत असतो. निगेटिव्ह नंबरचा क्यूब हा काय येत असतो, निगेटिव्ह येत असतो. आता न्यूमरेटरला 2 इंटू 2 इंटू 2 येणार आहे 8, आणि डिनॉमिनेटरला 5 इंटू 5 इंटू 5 येणार आहे 125, आणि आन्सरला साईन काय आलेला आहे, मायनस. लक्षात आलंय? आता इथं डेसिमल पॉईंट असलेला नंबर घेतलेला आहे 1.2, आणि 1.2 चा क्यूब फाइंड करायचा आहे, म्हणजेच 1.2 च 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन करणार. इथं तुम्ही 12 चा क्यूब लिहिणार, आणि इथे डेसिमल पॉईंट नंतर किती डिजिट्स आहेत, 1 2 3. म्हणून आलेल्या आन्सर मध्ये राईट हँड साइड पासून 3 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट द्यायचा. क्यूब फाइंड करतो त्यावेळेस जर डेसिमल पॉईंट नंतर एक डिजिट असेल तर त्याच्या क्यूब मध्ये डेसिमल पॉइंट हा राईट हँड साइड पासून किती डिजिट सोडून येणार आहे, 3 डिजिट सोडून येणार आहे. आता इथं काय आहे, 0.02 चा क्यूब फाइंड करायचा आहे. 0.02 चा क्यूब म्हणजे डेसिमल पॉइंट नंतर किती डिजिट्स आहेत, 2. मग डेसिमल पॉइंट नंतर इथे 2 डिजिट्स, इथे 2 डिजिट्स, इथे 2 डिजिट्स, म्हणजे टोटल किती झाले डेसिमल पॉइंट नंतर 6 डिजिट. म्हणून त्याच्या क्यूब मध्ये राईट हँड साइड पासून किती डिजिट सोडायचे आहेत. आता 2 चा क्यूब लिहायचा आपण पहिल्यांदा. 0.02 म्हणजे 2 चा क्यूब 8 येतो, पण इथं आन्सर 8 येणार आहे का, तर हा 0.02 चा क्यूब आहे. म्हणजेच इथं आपल्याला किती डिजिट सोडायला लागणार आहेत राईट हँड साइड पासून, तर 6 डिजिट. म्हणून 8 हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, आणि नंतर डेसिमल पॉईंट येणार आहेत, आणि या सगळ्या प्लेसेसला काय लिहायचा, 0. म्हणून 0.00008 हे त्याचं आन्सर येणार आहे. आता 17 ह्या एक्झाम्पल मध्ये 17 इज अ पॉझिटिव्ह नंबर, त्याचा क्यूब काय आलेला आहे, पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर सेकंड मध्ये -6 इज अ निगेटिव्ह नंबर, इट्स क्यूब इज निगेटिव्ह, त्याला मायनस साईन आलेली आहे. पुन्हा -2 अपॉन 3 हा निगेटिव्ह नंबर आहे, त्याचा क्यूब पण काय येणार आहे, निगेटिव्ह. म्हणून आपल्याला एक इन जनरल स्टेटमेंट काय लिहिता येतं, क्यूब ऑफ निगेटिव्ह नंबर इज निगेटिव्ह. क्यूब ऑफ निगेटिव्ह नंबर इज निगेटिव्ह. लक्षात आलंय? आणि ह्याच दोन सम्स मध्ये बघा डेसिमल पॉईंट नंतर किती प्लेसेस आहेत ते बघायचं. जर 1 प्लेस असेल तर डेसिमल पॉईंट जो काही डेसिमल प्लेस आहे तो
काय असणार आहे 3 डिजिट्स सोडून राईट हँड साइड पासून द्यायचा आहे. डेसिमल पॉईंट पासून 2 डिजिट्स असतील तर 2 3 जा किती असतात इथं 2 2 2 म्हणून 2 3 जा 6. 2 म्हणजे काय डेसिमल प्लेस नंतरचे डिजिट्स. इथं संख्या किती आहे 2, इथं आहे 2, पुन्हा इथे पण आहे 2. मग टोटल डेसिमल पॉईंट नंतर किती संख्या किती डिजिट्स आहे तिथं तर 1 2 3 4 5 6 म्हणून त्यांच्या आन्सर मध्ये राईट हँड साइड पासून 6 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट द्यायचा आहे. ते एक लक्षात घ्या. आता त्याच्यानंतर आपल्याला काय फाइंड करायचंय क्यूब रूट फाइंड करायचंय. काय फाइंड करायचंय क्यूब रूट. म्हणजेच आता क्यूब रूट फाइंड करणं स्क्वेअर रूट फाइंड करतो त्यावेळेस आपल्याला त्या नंबरची काय माहिती असायला पाहिजे प्राईम फॅक्टर्स माहिती असायला पाहिजे. तो नंबर आपल्याला प्राईम फॅक्टर्सच्या मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये लिहायला आला की आपल्याला क्यूब रूट फाइंड करता येतं. आता इथं पहिलं सम दिलंय फाइंड द क्यूब रूट ऑफ 216. मग 216 च क्यूब रूट फाइंड करायचंय म्हणून आपण कोणाचे फॅक्टर्स फाइंड करायचे 216 हा नंबर आपल्याला प्राईम फॅक्टरच्या मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये लिहायचा. प्राईम फॅक्टरच्या मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये लिहायचा. आता तुम्हाला ज्या वेळेस आपण रिव्हिजन घेतली पहिले 1-2 लेसन्स असतील किंवा पहिले आपले पिरियड्स असतील त्यावेळेस मी रिव्हिजन मध्ये तुम्हाला राईट द फॅक्टर्स ऑफ काही नंबर्स दिले होते आणि त्यांचे फॅक्टर्स लिहा म्हणून सांगितलेलं होतं. मग तसंच आपल्याला प्राईम फॅक्टर्सच्या फॉर्म मध्ये लिहायला आलं पाहिजे. आता 216 जर आता 216 याचे जर आपल्याला प्राईम फॅक्टर्स माहिती नसतील तर आपल्याला काय माहिती आहे तर तो व्हर्टिकल फॉर्म मध्ये कसा फाइंड करायचा हे स्टडी केलेलं आहे. मग ह्याच्यातला 2 हा कॉमन फॅक्टर बाहेर घेतला मग किती येणार आहे 2 ने ह्याला डिवाइड करायचं आणि 2 1 जा 2 इथं आहे 1 2 च्या पेक्षा लहान आहे हा म्हणून इथं 0 आणि मग पुढचा नंबर 16 तयार होतो 2 8 जा 16. आता पुन्हा 108 हा प्राईम नंबर आहे 2 हा कॉमन फॅक्टर बाहेर घ्यायचा म्हणजेच 2 न डिवाइड करायचं 2 5 जा 10 आणि 2 4 जा 8. कळलंय. आता 54 पुन्हा काय आहे कसला नंबर आहे हा प्राईम नंबर आहे कारण का त्याच्या युनिट्स प्लेसला 4 आहे. तर ह्याला 2 न डिवाइड होणार आहे 2 2 जा 4 5 ला डिवाइड केलं पहिल्यांदा 2 2 जा 4 एक राहणार आहे 5 - 4 तो 1 इथं दिला 4च्या आधी तर नंबर काय तयार होतो 17 आणि म्हणून इथं तुम्हाला 2 7 जा 54. आता 27 हा प्राईम नंबर नाही मग ह्याच्यातून कोणता फॅक्टर बाहेर घेता येणार आहे तर आपल्याला माहितीये फर्स्ट ऑड नंबर 1 त्याच्यानंतरचा आहे 3 आणि हा 3 चा मल्टिपल आहे 7 डिजिट्सची ऍडिशन करायची आणि डिजिटच्या ऍडिशनला आता इथं जर 3 न डिवाइड झालं तर पूर्ण नंबरला 3 न डिवाइड होणार आहे आणि 3च्या टेबलमध्ये 27 आहे म्हणून 3 फॅक्टर बाहेर घेतला तर 3 9 जा 27 आणि पुन्हा 9 चे फॅक्टर्स काय येणार आहे 3 3 जा 9 आणि इथं पुन्हा तुम्ही 3 1 जा 3 हे डिव्हिजन इथं 1 येस तोपर्यंत कंटिन्यू ठेवाय रिमाइंडर 1 येस तोपर्यंत किंवा हे जे आहे इथं 1 येस तोपर्यंत करायचं आहे आणि मग आता तुम्हाला therefore इकडच्या बाजूला 216 हे प्राईम फॅक्टरच्या मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये लिहायचं 2 × 2 × 2 × 3 × 3 × 3. मग आता ह्याच्यामध्ये काय करणार आहात हे झाले 216 चे फॅक्टर्स. आता त्याच्यानंतर आता तुम्हाला काय लिहायचंय क्यूब रूट लिहायचंय. क्यूब रूट म्हटल्यावरती काय येणार आहे तर क्यूब रूटचा सिम्बॉल द्यायचा 216 इज इक्वल टू आता यात 2 हे 3 टाइम्स आहे त्यांचा ग्रुप करायचा तो एकदा लिहायचा पुन्हा हे 3 टाइम्स आहे इंटू ह्या एकदा 3 लिहायचा म्हणून तुम्हाला क्यूब रूट ऑफ बघा क्यूब रूटचा सिम्बॉल द्यायचा डाव्या बाजूला क्यूब रूट ऑफ 216 डायरेक्ट 216 इज इक्वल टू 6 लिहायचं नाही 2 × 3 किती येणार आहे 6 म्हणून क्यूब रूट ऑफ 216 इज 6. लक्षात आलेलं आहे हे कसं करायचंय. आता हे सम तुम्ही लिहा तुमच्या वहीमध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट सम बघायचं आहे. आता क्यूब रूट लिहिताना त्याचा इंडेक्स काय असणार आहे ते पण लक्षात घ्या. क्यूब रूट हा क्यूब रूटच्या सिम्बॉल मध्ये लिहिला त्याचबरोबर आपण असं पण लिहू शकतो 216 रेज टू इंडेक्स काय येणार आहे 1/3 इज इक्वल टू 6. कळलेलं आहे. तर आपल्याला पहिल्यांदा काय फाइंड करायला आले पाहिजे दिलेल्या नंबर जे प्राईम फॅक्टर्स मध्ये आपल्याला तो नंबर लिहायला आला पाहिजे आणि मगच आपल्याला त्याचं क्यूब रूट फाइंड करता येणार आहे. क्यूब रूट फाइंड करत असताना आपण जे काही प्राईम फॅक्टर्स आलेले आहेत त्यांचे 3 3 चे काय करणार ग्रुप करणार आणि एका ग्रुपसाठी तो एक
नंबर लिहिणार. आता इथे एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे क्यूब रूट ऑफ -1331. आता त्याचं तुम्ही जर असं प्राईम फॅक्टर्स मध्ये लिहिलं तर ते काय येणार आहेत 11 इंटू 11 इंटू 11 आणि मायनस आहे साईन, त्याला तुम्ही मायनस साईन दिली तर क्यूब रूट ऑफ निगेटिव्ह नंबर इज निगेटिव्ह, म्हणून आन्सरला साईन निगेटिव्ह द्यायचं आणि -11 हे येणार आहे. कळलंय? त्याच्यानंतर इथं तुम्हाला काय दिलेलं आहे क्यूब रूट मध्ये डेसिमल फॉर्म असलेला नंबर आहे, डेसिमल पॉइंट 0.241 0.125. तर 0.125 हा पहिल्यांदा इथं पहिल्या स्टेपला बघा काय केलेलं आहे, त्याचा डेसिमल पॉइंट घालवायचा आहे, न्यूमरेटरचा डेसिमल पॉइंट घालवायचा, म्हणून डिनॉमिनेटरला 1 वरती तेवढे झिरोज द्यायचे आहेत. म्हणजेच इथं 3 डेसिमल प्लेस नंतर डेसिमल पॉइंट नंतर किती डिजिट्स आहेत 3, म्हणून डिनॉमिनेटर मध्ये 1 च्या पुढे 3 झिरोज लिहायचे आणि सेपरेट काय लिहिलेलं आहे क्यूब रूट, न्यूमरेटरला वेगळं डिनॉमिनेटरला वेगळं, हे क्यूब रूट लिहिलं. आता 125 त्याचा क्यूब रूट येणार आहे 5 किंवा त्याचा क्यूब, हा कोणाचा क्यूब आहे 125, हा 5 चा क्यूब आहे. मग क्यूब रूट ऑफ 5 क्यूब अपॉन 1000 कोणाचा क्यूब आहे 7 हा 10 चा, म्हणून 10 रेज टू 3 असं लिहिलंय, क्यूब रूट ऑफ 10 रेज टू 3. आणि क्यूब रूट आणखीन क्यूब कॅन्सल होणार आहे आणि तुम्हाला आन्सर काय मिळणार आहे 5/10 आणि 5/10 म्हणजे 0.5. लक्षात आलंय? हे सम्स लक्षात घ्यायचं. आता त्याच्यानंतर क्यूब रूट ऑफ हा एक नंबर आहे 1728. मग पहिल्यांदा प्राईम फॅक्टर्स असे मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये लिहायला आलं पाहिजे, हॉरिझॉन्टल किंवा सरळ काय करायचं व्हर्टिकल, त्याला डिव्हाइड करत राहायचं. आणखीन तुम्ही नंतर त्याचे मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये तो नंबर लिहायचा. याप्रमाणे तुम्ही त्याचे फॅक्टर्स पहिला पाडून घ्या आणि नंतर इथं लिहा, मग क्यूब रूटचा सिम्बॉल द्या, ग्रुप करा फॅक्टर्सचे 3-3चे आणि तो एकदा एकदा लिहून काय करणार दिलेल्या नंबरचा क्यूब रूट फाइंड करता येणार आहे. आता बघा कुठे जायचं आहे आपल्याला, एक्सरसाइज मध्ये जायचं आहे. एक्सरसाइज 3.3 त्याच्यामध्ये फर्स्ट सम काय आहे, फाइंड द क्यूब रूट ऑफ द फॉलोइंग, फाइंड द क्यूब्स ऑफ फॉलोइंग. इथं क्यूब फाइंड कर, क्यूब रूट फाइंड करायचे आहे. काय फाइंड करायचंय क्यूब रूट फाइंड करायचे. पहिला नंबर काय आहे 8000. आता 8000 याचा तुम्हाला काय फाइंड करायचं आहे क्यूब रूट. आता जर तुम्ही आता रोजच्या रोज तुम्ही काय करायचं आहे, तर आपण एक मॅथ्स साठी स्वतःच्या प्रॅक्टिस साठी काय करायचं आहे, एक तुम्ही वही रफ वही घ्या आणि त्याच्यामध्ये रोज तुम्हाला काय लिहायचं आहे, तर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट्स लिहायचे. नंबर बघा, त्याच्यानंतर त्या नंबरच्या पुढे काय येणार आहे स्क्वेअर्स. हा एक चार्ट तयार करायचा आणि ह्याच्यामध्ये किती नंबर्स घ्यायचे 1 to 30 पर्यंतचे नंबर्स आणि त्यांचे इथं काय लिहायचे स्क्वेअर्स. त्याच्यानंतर दुसरं काय करायचं आहे, तर स्क्वेअर रूट्स ऑफ, इथं स्क्वेअर्स. आणखीन आता काय करायचं आहे स्क्वेअर रूट्स आपल्याला फाइंड करायचे आहे स्क्वेअर्स. त्याच्यानंतर आपण क्यूब्स लक्षात घेऊयात, नंबर आणि त्याचा क्यूब. आणि तो क्यूब करत असताना सुद्धा 1 to 30 पर्यंत किंवा 1 to 20 पर्यंतच्या नंबरचे तरी आपल्याला 30 घेऊयात, 1 to 30 नंबरचे क्यूब्स घ्यायचे. आणि ह्याची जर रिव्हिजन तुमची चांगली झाली म्हणजे 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, ते लिहिताना कसं लिहायचं 1 स्क्वेअर. आता ते कसं लिहायचं ते फक्त इथं दाखवते, नंबर त्याच्यानंतर इथं काय लिहायचं आहे त्याचा स्क्वेअर. मग इथं नंबर लिहिताना 1 स्क्वेअर इज इक्वल टू 1, 2 स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे 4, 3 स्क्वेअर इज इक्वल टू किती येणार आहे 9, 4 स्क्वेअर इज इक्वल टू 16. कळले कसं लिहायचं आहे हा स्क्वेअर नंबर. 1 चा स्क्वेअर किती येणार आहे 1, 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16, असं कितीपर्यंत करायचं आहे तुम्हाला 30 पर्यंत. आणि त्याच्यानंतरचा हा जो सेकंड आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर नंबर लिहायचा आहे आणि त्या नंबरचा काय लिहायचा आहे क्यूब लिहायचा आहे पुढं. असे आपला रोज जसं आपण टेबल्स पाठ करतो टेबल्स लिहायचे 1 to 20, 1 to 30 पर्यंत रोज आपले टेबल्स, जे 2 पासून 30 पर्यंतचे टेबल्स. हा मॅथ्स आपलं चांगलं होण्यासाठी क्यूब आणि स्क्वेअर्स दिलेल्या नंबरचे ते एक आपला रोजचं अभ्यास असायला पाहिजे, तो करायचा. आता क्यूब लिहिताना कसं लिहायचं आहे 1 क्यूब, 1 चा इंडेक्स द्यायचा आहे
1 क्यूब म्हणजे येणार आहे 1. त्याच्यानंतर 2 चा क्यूब, 2 इंटू 2 इंटू 2 किती येणार आहे 8. त्याच्यानंतर 3 चा क्यूब किती येणार आहे 27. त्याच्यानंतर आहे 4 चा क्यूब, 4 चा क्यूब म्हणजे 4 इंटू 4 इंटू 4 किती येणार आहे ते 64. त्याच्यानंतर 5 क्यूब किती येणार आहे 5 5 जा 25, 25 5 जा 125. असे हे तुम्हाला किती पर्यंत लिहायचे आहेत 30 पर्यंत लिहा. 30 पर्यंत नसेल तर निदान 20 पर्यंत तरी रोजचे लिहित जावा. जसं आपण इंग्लिश मराठीसाठी हँडरायटिंग रोज स्टडी करतो, लिहितो, रिवाइज आपलं अक्षर चांगलं होण्यासाठी, त्याचं तसंच तुम्हाला हे काय करायचंय मॅथ्स साठीचा आपला डेली होमवर्क हा असायला पाहिजे. टेबल्स, आणि टेबल्स हे कुठून असणार आहेत यू हॅव टू राईट टेबल्स फ्रॉम 2 to 30, 2 to 30 पर्यंतचे टेबल्स. निदान मग आज 2 to 10 पर्यंत लिहा, उद्या 10 to 20 लिहा 2 वेळेला, त्याच्यानंतरच्या दिवशी 20 to 30 लिहा 2 वेळेला. आणि हे चांगलं रिवाइज झालं की आपल्याला पुढं जे काही अल्जेब्रा असेल किंवा जे काही मॅथमॅटिक्स मधले कॅल्क्युलेशन्स असतील ते करायला इझी जाणार आहे, सोपं जाणार आहे. त्याच्यामुळं हे रिवाइज करा. आता तुम्हाला काय, आणि हे लिहिल्यानंतर आपल्याला क्यूब सुद्धा काय होतात, परफेक्ट क्यूब नंबर असेल तर त्याचा क्यूब रूट काय आहे, म्हणजे दिलेला नंबर जर परफेक्ट क्यूब असेल तर तुम्हाला त्याचा क्यूब रूट काय आहे ते लगेच सांगायला येतं. 125 चा क्यूब रूट विचारलं, सपोज इथं तुम्हाला विचारलं राईट क्यूब रूट ऑफ 125, मग किती येणार आहे ती व्हॅल्यू 5. असं पटकन येणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं आता हे 8000 आहे, त्याचे प्राईम फॅक्टर्स मध्ये लिहा, किंवा आपल्याला 8 चा क्यूब रूट काय आहे 8 चा क्यूब रूट, तर हेच तुम्हाला 8 into 1000 लिहायला येतं. मला कसं लिहायचं सोपं पडतं तसं लिहा. आता 8000 आहे आणि 8000 आपल्याला त्याच्या प्राईम फॅक्टर मध्ये जर लिहिलं तर कसं येणार आहे 2 into 2 into 2 8 येणार आहे. आणि मग 1000 साठी 10 into 10 into 10. म्हणून नंतरच्या स्टेपला लक्षात काय ठेवायचंय बघा, डाव्या बाजूला क्यूब रूट लिहायचं ऑफ 8000 इज इक्वल टू या 3 2 साठी एकदा 2 लिहायचं इंटू या 3 10 साठी एकदा 10 लिहायचं. म्हणजे तुम्हाला क्यूब रूट ऑफ 8000 इज इक्वल टू किती येणार आहे 20. हे तुमचं आन्सर. लक्षात आलंय कसं सॉल्व्ह करायचं आहे. त्याच्यानंतरचं दुसरं 729. आता 729 त्याचे तुम्हाला फॅक्टर्स फाइंड करा. आणि ज्यावेळेस तुम्ही क्यूब रोज लिहिलेत दिलेल्या नंबरचे क्यूब्स, तर हा परफेक्ट क्यूब नंबर आहे आणि तो कशाचा आहे ते तुम्हाला रोज लिहिलं तर पाठ होणार आहे. मग ते जर माहिती नसेल आपल्याला तर आपल्याला त्याचे काय फाइंड करायला आले पाहिजेत, तर 729 चे फॅक्टर्स फाइंड करायला आले पाहिजेत, प्राईम फॅक्टर्स. आता असताना हा नंबर कसला आहे ऑड नंबर आहे, त्याच्या इव्हन डिजिट्सला युनिट्स प्लेसला 9 आहे. डिजिट्सची ऍडिशन केली तर किती येणार आहे 9 + 2 11 + 7 किती येणार आहे 18. म्हणजे ह्याला 3 न डिवाइड होणार आहे. पहिला ऑड नंबर 3 न डिवाइड होणार आहे. ऍडिशन त्यांची 18 ला 3 न डिवाइड होतं म्हणून या नंबरला सुद्धा 3 न डिवाइड होणार आहे. 3 2 जा 6, मग 7 मधून 6 गेले राहिला 1, इथं नंबर काय तयार होणार आहे मग पुढचा 12. आणि 3 4 जा 12 किती येणार आहे 3 4 जा 12 आणि मग 3 3 जा 9. आता पुन्हा इव्हन युनिट्स प्लेसला 3 आहे. आणि आता बघा यांचे ऍडिशन 3 च्या मल्टिपल मध्ये येतं का, 4 + 3 7 आणि +2 9, म्हणजे ह्याला पुन्हा 3 न डिवाइड होणार आहे. मग 3 8 जा 24 आणि 3 1 जा 3. आता 81 आपल्याला माहितीये कोणाचा स्क्वेअर आहे 81 9 चा, म्हणून डायरेक्ट इथं आपण तुम्ही 9 लिहिलं तरी चालेल. म्हणून तुम्हाला 729 फॅक्टर्सच्या मल्टिप्लिकेशन मध्ये 3 into 3 into 9 into 9. आता 9 हा प्राईम फॅक्टर नाहीये, पण आपल्याला सॉरी आता इथं क्यूब रूट लिहायचंय आपल्याला, म्हणजे आपल्याला ग्रुप करायला आले पाहिजे. 3 into 3 into 9 म्हणजे कसं लिहिणार 3 into 3, आणि हा 9 म्हणजे कसा लिहिणार 3 into 3. आता ह्या 3 चा एक गट आणि ह्या 3 चा एक गट, म्हणून क्यूब रूट ऑफ देअरफॉर क्यूब रूट ऑफ
729 क्यूब रूट लिहिताना हा 3 व्यवस्थित लिहायचा या रॅडिकल साइन मध्ये. लक्षात आलेला आहे. तो चुकवायचा नाही, तो बाहेर काढायचा नाही. बाहेर म्हणजे असं लिहायचं नाही. क्यूब रूट हा आहे 3 इंटू स्क्वेअर रूट ऑफ असा होणार आहे. कळलंय? म्हणून हा जो 3 आहे तो त्या बरोबर रॅडिकल साइन मध्येच असला पाहिजे. इट शुड बी इन द रॅडिकल साइन असा असायला पाहिजे इथे. म्हणून आता इथं या 3 साठी एक 3 इंटू 3 म्हणजे किती येणार आहे क्यूब रूट ऑफ 779 इज इक्वल टू 9. हे तुमचं आन्सर. मग असंच तुम्हाला हा पहिला क्वेश्चन करायचा आहे. आता बघायचंय 512 343 त्याच्यानंतर 2744 मायनस साइन पहिल्यांदा कन्सिडर करू नका चालेल, पण नंतर आन्सरला मात्र काय येणार आहे त्याला मायनस साइन येणार आहे. जसं इथं तुम्हाला आन्सरला इथं बघा पहिल्यांदा मायनस साइन कन्सिडर केलंय का नाही आणि नंतर मायनस साइन न लिहिलेलं आहे. तशा प्रकारे तुम्हाला हे करायचंय आणि त्याचा आन्सर फाइंड करायचं आहे. प्राईम फॅक्टर्स व्हर्टिकल मेथडनं फाइंड करा. तसंच इथं 32,768 चे सुद्धा प्राईम फॅक्टर्स मल्टिप्लिकेशन फॉर्म मध्ये फाइंड करा आणि क्यूब रूट फाइंड करा. त्याच्यानंतर इथं काय आहे तर इथं देताना तुम्हाला काही फ्रॅक्शन्स आहेत आणि त्यांचं तुम्हाला काय करायचंय आता 27/125 त्याचा काय फाइंड करायचा आहे क्यूब रूट. मग 27 कसं लिहिता येणार आहे 27 म्हणजे तर आता त्यांचे फॅक्टर्सच्या फॉर्म मध्ये आधी लिहायचं आणखी नंतर त्याच्यातून काही न्यूमरेटर डिनॉमिनेटर मधून आणि मग आपल्याला लिहिता येईल. 27 हा कोणाचा क्यूब आहे तर सॉरी क्यूब रूट हा परफेक्ट क्यूब रूट आहे 27/125. त्याचं तुम्हाला काय फाइंड करायचंय क्यूब रूट फाइंड करायचंय. मग तुम्ही लिहिताना सेपरेट न्यूमरेटर डिनॉमिनेटरला क्यूब रूट लिहिलं तरी चालेल. क्यूब रूट ऑफ 27 अपॉन क्यूब रूट ऑफ 125. आता 27 हा कुणाचा क्यूब रूट आहे क्यूब रूट ऑफ 27 काय आहे तर 3 हे लिहिता येणार आहे आणि डिनॉमिनेटर मध्ये 125 चा क्यूब रूट किती असतो 5. म्हणून ह्याचा आन्सर येणार आहे 3/5. क्यूब रूट ऑफ 27/125 इज इक्वल टू 3/5. त्याच्यानंतर सेकंड सम बघा त्याच्यामध्ये क्यूब रूट ऑफ 16/54. तुम्हाला काय फाइंड करायचंय नंतरच्या सम मध्ये 16/54 चा क्यूब रूट फाइंड करायचा आहे. आता पहिल्यांदा हे सिम्प्लिफाय करत असताना हा क्वेश्चन 2 त्याच्यामधले हे फर्स्ट आणि हे सेकंड. आता याच्यात सिम्प्लिफाय करत असताना तुम्ही न्यूमरेटर डिनॉमिनेटर त्याचे अजून आता 16 हा काय आहे परफेक्ट क्यूब नंबर आहे का तो नाही. मग 16 तुम्हाला कसं लिहिता येणार आहे तर 2 इंटू 8 हे लिहायला येणार आहे 2 इंटू 8. आणि आता 54 म्हणजे कसं लिहिता येईल 2 इंटू याला 2 न ह्याच्यातनं 2 न डिव्हाइड केलं तर काय येणार आहे 54 ला 2 हा फॅक्टर बाहेर घेतला म्हणजे इथं 2 ला कशानं मल्टिप्लाय केल्यावरती 54 येणार आहे तर 27. 2 इंटू 27 सरळ 54 ला 2 न डिव्हाइड करा आणि आलेला क्वोशंट इथं लिहायचा. आणि आता न्यूमरेटर डिनॉमिनेटर मधून काय कॅन्सल होईल 2 कॅन्सल होईल म्हणजे तुम्हाला काय मिळणार आहे तर क्यूब रूट ऑफ 8/27. नेक्स्ट स्टेपला न्यूमरेटर डिनॉमिनेटरला सेपरेट क्यूब रूट द्या आणखीन मग त्यांचं आन्सर लिहा. क्यूब रूट ऑफ 8 अपॉन क्यूब रूट ऑफ 27. क्यूब रूट ऑफ 8 किती असतं 2 आणि क्यूब रूट ऑफ 27 किती आहे 3. म्हणून क्यूब रूट ऑफ 16/54 डाव्या बाजूला तुमचं सम विचारलेलं असायला पाहिजे म्हणून त्याचा आन्सर काय येणार आहे 2/3. लक्षात आलंय. तसंच आता पुढचा आहे हे तुम्हाला येईल करायला क्यूब रूट ऑफ. आता इथं आपण केलेलं आता इथं दिलंय तुम्हाला क्यूब रूट ऑफ 729 किती आहे 9. तर हा एक डेसिमल फॉर्म मध्ये नंबर दिलेला आहे 0.0002729 त्याचं क्यूब रूट विचारलेलं आहे. मग आता इथं या क्यूब रूट मध्ये डेसिमल प्लेस नंतर किती डिजिट्स आहेत 1 2 3 4 5 6 असल्यावरती पहिल्यांदा हा कशाचा आहे 729 हा कशाचा क्यूब आहे 729 कोणाचं क्यूब रूट आहे 9चं आहे एवढं माहिती आहे. मग आता ह्याचं फाइंड करायचं आहे आणि ते कसं असेल ते विचारलंय. मग
आता हे सम लिहायचं आणि काय दिलेलं आहे तुम्हाला क्यूब रूट ऑफ 0.0000729. आता ते लिहिताना कसं लिहायचं न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 729 डिवायडेड बाय 1 किती येणार आहेत झिरोज 1 2 3 4 5 6 कळलंय. आणि आता न्यूमरेटर डिनॉमिनेटरला सेपरेट क्यूब रूट लिहा क्यूब रूट ऑफ 729 अपॉन क्यूब रूट ऑफ 1 2 3 आणखी इथं किती येणार आहे ते एवढं. मग आता ह्याचं क्यूब रूट आपल्याला माहिती आहे 200 किती आहे 729 कशाचा क्यूब आहे 9 चा क्यूब आहे. क्यूब रूट ऑफ हे असं लिहिलं. आणि आता हे कसं लिहिणार आहे तुम्ही 1000 आहे आणि 1000 इंटू 1000 किंवा 10⁻⁶ असं येईल. म्हणून हे कसं लिहिणार तुम्ही किंवा हे डायरेक्ट तुम्हाला फॅक्टर फॉर्म मध्ये पण लिहायला येणार आहे 1000 ह्या इथं डायरेक्ट. आता कसं लिहायचं बघा इथं काय लिहिणार आहे ह्याचं लिहिता येणार आहे क्यूब रूट ऑफ 9 चा क्यूब किंवा ह्याचा डायरेक्ट लिहिला तुम्ही क्यूब रूट तर तो येणार आहे 9. आणि आता याचे तुम्हाला फॅक्टर्स माहिती आहेत क्यूब रूट ऑफ 10चं किती वेळा मल्टिप्लिकेशन येणार आहे 1 इंटू बघा बरं 1 2 3 4 5 6. आता या 3 साठी एक ग्रुप या 3 साठी एक ग्रुप म्हणजे काय येणार आहे 9 अपॉन क्यूब रूट ऑफ 10 इंटू 10 आणि 10 इंटू 10 किती असतं. आता आपल्याला क्यूब रूट घ्यायचंय मग क्यूब रूट म्हटल्यावरती हे लिहायचं का परत नाही लिहायचं डायरेक्ट काय लिहिणार 10 इंटू 10 म्हणून किती येणार आहे 9 अपॉन 100 म्हणजेच तुम्हाला येणार आहे 0.09 कळलंय 0.09 हे लक्षात घ्या असं करायचं. हे सम तुम्हाला या इथं जसं दिलंय त्याप्रमाणे केलं तरी चालेल. इथं 10⁻³ आलं डायरेक्ट पण आता इथं आपल्याला 10⁻⁶ येणार आहे कळलंय. हे 10चा इथं किती आहेत इथं काय लिहिता येणार आहे बघा तिथं सम सॉल्व्ह केलंय त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे 10⁻³ मग आता हे कसं लिहिता येणार आहे मी फक्त डिनॉमिनेटर घेते त्याचा इथं आणि तुम्हाला सांगते काय आहे ते क्यूब रूट ऑफ 10 वरती इंडेक्स किती येणार आहेत किती झिरोज आहेत 1 2 3 4 5 6 10⁻⁶. आता हेच 10⁻⁶ होल ब्रॅकेट रेज टू 1/3 क्यूब रूट आहे म्हणून आणि नंतर इंडायसेसची काय करतो आपण मल्टिप्लिकेशन 6 इंटू 1/3 म्हणजे येणार आहे 10⁻² आणि 10⁻² म्हणजे किती असतं 100. ते चाललंय का इथं कळलंय तसं सॉल्व्ह करायचं लक्षात आलंय. मग हा एक्सरसाइज तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे प्रॅक्टिस सेट 3.3 हे तुम्ही काय करा सॉल्व्ह करा व्यवस्थित कळलंय. आणि सॉल्व्ह करायचा आणखीन मला सेंड करायचा आहे एक्सरसाइज पूर्ण लिहिलेला